या मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माधवराव आणि जयश्री त्यांच्या खोलीमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. ते दोघेही खूप खुश असतात. माधवराव म्हणत असतात की आज आपली तीनही मुलं एकत्र आली. आपल्या घराप्रमाणे घरातील सगळ्या लोकांचं मनही स्वच्छ झालं. खरंच मला खूप आनंद झाला आहे. आता बघ आपली ही तीनही मुलं आपल्या कंपनीला, आपल्या घराला किती पुढे घेऊन जातील. आणि त्यावर जयश्री म्हणते की अगदी खरं आहे, वसूने सगळं काही व्यवस्थित केलंय, पण माझी चूक झाली. मी तिला समजून घ्यायला थोडा उशीर केला. तर माधवराव म्हणत असतात की हो अगदी खरं आहे, मी तुला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तू तिच्या बाबतीत खूप गैरसमज करून घेतले होते. आणि त्यावेळी जयश्री म्हणते की अगदी खरं आहे तुमचं, पण तुम्हाला माहिती आहे का, गुरुमातांसोबत बोलताना नकळतपणे मी सुद्धा हे मान्य केलं होतं की वसुंधरा एक खूप चांगली सून आहे. मात्र मी काही लोकांच्या बोलण्यात आले आणि तिच्यावर अविश्वास दाखवला. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि आता सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्यावर माधवराव म्हणतात की हो नक्कीच, पण मग आता तू त्या तनयाला सुद्धा माफ करून टाक. पण जयश्री म्हणते की नाही, तिची एक शिक्षा अजून बाकी आहे. तर माधवराव घाबरूनच विचारतात की आता कोणती शिक्षा. तर जयश्री हसतच म्हणते की त्यासाठी तुम्हाला उद्याचा दिवस उजाडण्याची वाट बघावी लागेल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तनया होळीसाठी पाण्याची फुगे तयार करत असते. तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते आणि तिला म्हणते की अगं हे किती हळूहळू काम करतेस तू, जरा पटकन काम कर, नाहीतर 2 दिवस हे फुगेच फुगवत बसावे लागतील तुला. आणि ते ऐकून तनया घाबरूनच हो म्हणते. त्यानंतर जयश्री तिला यानंतर काय काय कामं करायची आहेत ते सुद्धा सांगते. आणि ती सगळी कामं ऐकून तनया म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी सगळी कामं व्यवस्थितपणे पूर्ण करेल. आणि मग त्यानंतर जयश्री तिला असंही सांगते की जरी तू सगळी कामं केली ना तरीही तुला सगळ्यांसोबत रंग खेळता येणार नाही. काही झालं तरी तू कोणालाही रंग लावायचा नाही आणि रंग लावूनही घ्यायचा नाही, आणि हीच तुझी शिक्षा आहे. आणि ते ऐकून तनयाला तर खूपच वाईट वाटतं. दुसरीकडे वसुंधरा सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. तितक्यात अवनी तिला रंग लावायला त्या ठिकाणी येते. पण वसू तिला खोटंच सांगते की अवनी वहिनी मला स्किनची ॲलर्जी आहे, जर आत्ता तुम्ही रंग लावला ना तर मला पुढचे 3-4 दिवस खूप त्रास होईल. आणि ते ऐकून अवनीला वाईट वाटतं आणि मग ती वसूला रंग न लावताच तेथून जाण्यासाठी निघते. तितक्यात आकाशही रंग घेऊन त्या ठिकाणी येतो. तर अवनी हसतच विचारते की काय आकाश भाऊजी, बायकोला रंग लावण्यासाठी निघालात का. आणि त्यावर तो लाजूनच हो म्हणतो. तर अवनी त्याला सांगते की काही उपयोग नाही आहे, कारण वसूला स्किनची ॲलर्जी आहे. आणि ते ऐकून आकाशचा चेहराच पडतो. त्यानंतर तो वसुंधराजवळ जातो. त्याला असं वाटत असतं की खरंच तिला स्किनची ॲलर्जी आहे, त्यामुळे मग तो तिला रंग नाही लावत आणि तसाच घरातून बाहेर येतो. आणि हे बघून वसूला वाईट वाटतं. ती म्हणत असते की तुम्ही रंग लावला असता तर चाललं असतं. त्यानंतर मग घरातील सगळेजण बाहेर लॉनमध्ये रंग खेळायला सुरुवात करतात. सगळेच जण खूप खुश असतात. तनया मात्र एका कोपऱ्यात बसून पाण्याची फुगे बनवत असते. तिला सुद्धा सगळ्यांसोबत रंग खेळायला जायचे असते, मात्र जयश्रीने दिलेल्या शिक्षेमुळे ती काही जाऊ शकत नाही. त्यानंतर बनी त्या ठिकाणी येतो. तो देखील तिला आग्रह करतो, पण तनया नकार देते. मग अखिल तिला रंग लावण्यासाठी येतो. तो तिला हसतच रंग लावतो सुद्धा आणि विचारतो की काय तनू, तू मला रंग नाही लावणार का. तर ती खाली मान घालून सांगते की नाही ना अखिल, कारण आईंनी मला शिक्षा दिली आहे, त्यांनी मला सांगितलंय की तू कोणालाही रंग लावायचा नाही. आणि ते ऐकून अखिलला तर आश्चर्य वाटतं. तितक्यात जयश्री त्या ठिकाणी येते आणि अखिलला म्हणते की हो अखिल, मीला शिक्षा दिली आहे बरं का, आणि आता तू तिला जास्त काही चिडवू नको, नाहीतर तिने जे काही पाण्याची फुगे तयार केलेत ना ते सगळे ती तुलाच फेकून मारेल. आणि ते ऐकून अखिल हसतच म्हणतो की तनया तू असं काही करू नको बरं का. आणि मग तो पुन्हा रंग खेळण्यासाठी जातो. तर इकडे तनयाचा पडलेला चेहरा बघून जयश्रीला हसू येत असतं. ती म्हणत असते की काय कुठे लक्ष आहे तुझं, जा आणि कामाला सुरुवात कर. त्यामुळे तनया पुन्हा एकदा ते पाण्याचे फुगे भरत बसते. त्यानंतर वसुंधरा त्या ठिकाणी येते. जयश्री तिला विचारत असते की काय काय बघतेस तू. तर वसू म्हणत असते की आई बघा ना, सगळेजण किती आनंदात आहेत. आणि त्यावेळी जयश्री म्हणते की हो वसू, आणि आपल्या घराला हा जो प्रेमाचा आनंदाचा नवीन रंग मिळाला आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे आज मला हे चित्र बघायला मिळतंय. जर तू नसतीस ना तर कदाचित हे घर नसतं आणि आपण कोणीही नसतो. पण वसू म्हणत असते की आई आता असं बोलू नका, आता यापुढे आपण सगळेजण कायम एकत्र असणार आहोत. आणि त्यावर जयश्रीसुद्धा आनंदाने हो म्हणते. तितक्यात तनया पुन्हा त्या ठिकाणी येत म्हणते की आई प्लीज मला आता माफ करा, पण प्लीज मला रंग खेळायला जाऊ द्या ना. आणि ते ऐकून जयश्री हसतच म्हणते की अगं मग जा ना, मी कुठे तुला अडवलंय.
आणि ते ऐकून तनयाला तर खूपच आनंद होतो आणि मग ती सगळ्यांसोबत रंग खेळायला जाते. आणि हे पाहून जयश्री आणि वसू खुश होतात. जयश्री तर हसतच म्हणत असते की चिनू मनूपेक्षा हे प्रकरण लहान आहे. आणि मग त्यानंतर त्या प्रेमाने सगळ्यांकडे बघू लागतात. सगळेजण खेळत असतानाच वसूचे बाबा त्या ठिकाणी येतात. सगळ्यांना एकत्र बघून ते सुद्धा खूप खुश होतात आणि मग ते वसुंधराविषयी विचारतात. तर आकाश सांगतो की वसुंधरा घरात आहेत कारण त्यांना स्किनची ॲलर्जी आहे ना. पण बाबा म्हणतात की कोणी सांगितलं, वसूला तर अशी कोणतीही ॲलर्जी नाही आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच कळतं की वसू खोटं बोलली. तितक्यात मग ती बाबांना भेटायला बाहेर येते. तर आकाश तिला विचारतो की काय वसुंधरा, तुम्हाला तर ॲलर्जी आहे ना. पण वसू घाबरून म्हणते की नाही नाही, आणि ती पटकन घरात पळून जाते. आणि तिच्या पाठोपाठ आकाशही त्या ठिकाणी येतो. वसुंधरा त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करत असते, मात्र आकाश तिला बरोबर पकडतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण खोलीत जातात. तर दुसरीकडे बाहेर सगळेजण होळी खेळत असतात. तर दुसरीकडे आकाश आणि वसुंधरा बोलत असतात. आकाश तिला विचारत असतो की वसुंधरा काय झालं, तुम्ही माझ्यावर रागवला आहात का, तुम्ही खोटं का बोललात. आणि त्यावेळी वसू म्हणते की मी कुठं खोटं बोलले आकाशराव, माझी अशी इच्छा होती की तुम्ही मला पहिल्यांदा रंग लावावा. मात्र अवनी वहिनी रंग लावण्यासाठी आल्या आणि म्हणून मी त्यांना मुद्दाम असं सांगितलं की मला ॲलर्जी आहे. आणि अवनी वहिनींनी ही गोष्ट तुम्हाला सांगितली आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवून मला रंग न लावताच निघून गेलात. आणि हे ऐकून आकाशला हसू येतं. आणि मग त्यानंतर तो वसुंधराला म्हणतो की ठीक आहे, मी रंग लावेल तुम्हाला, पण माझी एक अट आहे. यापुढे तुम्ही मला अहो-जाहो नाही करायचं, तर फक्त आकाश म्हणायचं. मी सुद्धा तुला फक्त वसुंधरा म्हणेल. आणि ते ऐकून वसू खूपच खुश होते. पण तरीही ती म्हणत असते की मी जर तुम्हाला अहो-जाहो नाही केलं तर आईंना काय वाटेल. पण आकाश म्हणतो की मी तुमचा नवरा आहे ना, मग तुम्ही मला आकाशच म्हणायचं, तरच मग मी तुला फक्त वसुंधरा म्हणेल. आणि त्यावर वसुंधरा लाजूनच म्हणते की ठीक आहे आकाश. आणि ते ऐकून आकाशला तर खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण त्यांच्या पहिल्या भेटीविषयी आणि मग त्यानंतर त्यांच्यातलं नातं कसं फुलत गेलं याविषयीच बोलत राहतात. त्यांना ती प्रत्येक गोष्ट आठवत असते आणि त्यांना हसूही येत असतं. आणि मग त्यांना त्या दोघांच्या लग्नाचा क्षण आठवतो. आकाश म्हणत असतो की वसुंधरा, आपण शेवटी एकमेकांसोबत लग्न केलं आणि आज बघा आपण कुठे आलो आहोत. आणि त्यावर वसूसुद्धा लाजून हो म्हणते. आणि मग आकाश तिला रंग लावतो आणि त्याच्या प्रेमाची कबुलीसुद्धा देतो. आणि मग वसुंधरासुद्धा आकाशला रंग लावत तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे त्याला सांगते. त्यामुळे आकाशला खूप आनंद होतो. ते प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. पण तितक्यात तीनही मुलं त्या ठिकाणी येतात. ते म्हणत असतात की आई बाबा, ही चीटिंग आहे, तुम्ही दोघेजण आम्हाला सोडून इथे का आलात, आता आम्हालासुद्धा तुमच्यासोबत रंग खेळायचा आहे. आणि मग ते तिघेही जण आकाश आणि वसूला भरपूर रंग लावतात. आणि मुलांसोबत आकाश आणि वसुंधराचाही दिवस आनंदात जातो. तर मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका अशा प्रकारे इथेच समाप्त होते.